नमस्कार मित्रांनो, राम राम. शुभ सकाळ सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. समाजामध्ये जे काही घडतंय, बऱ्यापैकी चांगल्या वाईट गोष्टी ज्या घडतात मी तुम्हाला काय दाखवत आलो आणि इथून पुढे पण दाखवत राहणार आहे. ते व्हिडिओ संपल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा होता. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. तर व्हिडिओ असा आहे, एक मुलगी आहे, मराठी मुलगी, ती मुंबईमध्ये राहत होती पहिली. आणि नाव आहे मित्रांनो प्रतिमा, मराठी मुलगी आहे. आणि काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये राहत होती ती, बऱ्यापैकी वेल सेटल होती, अनमॅरिड होती. आणि मुंबईमध्ये एक ठिकाणी सुभाषनगर म्हणून एक कॉलनी, त्या ठिकाणी एक जिम होती. त्या ठिकाणी ती रोज जिमला वर्कआउट करायला रोज जायची. त्या ठिकाणी एक आरिफ नावाचा मुलगा होता. तर त्या मुलाने, तो मुलगा जिम ट्रेनर होता आणि ती मुलगी फिल्म इंडस्ट्री बरोबर जोडलेली आहे बऱ्यापैकी. आणि चांगली अशी प्रॉपर्टी आहे तिची. मुंबईमध्ये एक फ्लॅट होता, त्याच्या जवळजवळ 1 करोडच्या आसपासचा फ्लॅट आहे. आणि त्यानंतर त्या मुलीचं आणि त्या जिम ट्रेनरचं थोडं बोलणं वगैरे वाढलं. त्यातून त्यांची मैत्री झाली. आणि मैत्री झाल्यानंतर मित्रांनो, त्यांचं मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी आहे आणि तो मुलगा राजस्थानचा, जयपूरचा आहे. सांगण्याचं कारण हेच आहे तुम्हाला की त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे त्या जिममध्ये तो एक आपला पार्ट टाइम जॉब करत होता आणि त्यातून जे पैसे भेटत होते त्यातून तो आपलं घर वगैरे चालवत होता, काय असेल त्याचं. तर बऱ्यापैकी चाललेलं होतं. त्या मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि त्या मुलीने त्या मुलाचं, त्या आरिफचं आणि त्या मुलीचं, दोघांचं मैत्रीमधून प्रेमाच्या याच्यात रूपांतर झालं. आणि त्या ठिकाणी दोघांचं अटॅचमेंट बऱ्यापैकी वाढलं. तर त्यानंतर मित्रांनो, त्या मुलाने काय केलं, तर तिला धमकी द्यायला चालू केली का तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन. आणि तसं तर त्याने 2-3 वेळा केलं पण. आणि त्या मुलीचा त्याच्यावरती विश्वास असला का नाही, हा माझ्यासाठी जर जीव देतोय तर 100% हा मला आयुष्यभर जीव लावेल, असा त्या मुलीचा एक ग्रह झाला. आणि त्या मुलीने त्या सर्व गोष्टी पाहून त्याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऑलरेडी तिथं पण प्रेम होतं त्या मुलावरती. दोघांचं लग्न झालं मित्रांनो. लग्न झाल्यानंतर 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर त्या मुलीला दिवस गेल्यानंतर त्या मुलीला कळालं का ह्या मुलाचं ऑलरेडी पहिलं लग्न झालेलं आहे आणि हा फक्त माझ्याबरोबर एक इमोशनल अटॅचमेंट करून माझ्याबरोबर धोका केला याने. पण ती त्यावेळेस काय करू शकत नव्हती. ज्यावेळेस तिने लग्न केलं त्यावेळेस तिला त्यांच्या धर्मामध्ये, मुस्लिम धर्मात, त्या मुलाचा मुस्लिम धर्म आहे, धर्म कोणताही असू द्या, ज्या ठिकाणी तुमचं लग्न झालं त्या मुलीनी, तिचा पण समंजसपणा होता का बाबा ज्या धर्मात ते माझा नवरा आहे त्या धर्माचं मी पालन करणार. तिने बुरखा पण घालायला चालू केलं, नमाज पण पढत होती 3 टाइम. त्यानंतर मित्रांनो रोजे पण ठेवायला चालू केलं त्या मुलीने, रोजे पण ठेवले. आणि अशा प्रकारे ती बऱ्यापैकी त्याच्याबरोबर अटॅच झाली आणि त्यांचं कल्चर ती फॉलो करायला लागली. तर बऱ्यापैकी असं चाललं. तर त्यानंतर त्या मुलाने जयपूरमध्ये येण्याचा निर्णय घेतला, तिला पण सोबत घेऊन आला. आणि त्या मुलीला दिवस गेल्यानंतर त्या मुलीला समजलं का बाबा याचं पण ऑलरेडी पहिलं लग्न झालं होतं, ती काही करू शकत नव्हती. त्यावेळेस ती पूर्ण त्या याच्यामध्ये फसलेली होती. लग्न झाल्यानंतर ते लग्नाचं त्या मुलीला कळाल्यानंतर त्यांची काहीतरी वादविवाद झाले, पण ते नंतर पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पुन्हा व्यवस्थित राहायला लागली. त्यानंतर मित्रांनो त्या मुलीला डिलिव्हरी झाली, तिला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर काही काम करायचं तर त्या आरिफला काही जॉब नव्हता आणि एक जिम ट्रेनर चांगला होता. तर तो त्याच्या पत्नीला म्हटला का तू जे मुंबईच्या ठिकाणची जी प्रॉपर्टी, एक फ्लॅट, जवळजवळ 1 करोडच्या आसपासचा फ्लॅट होता, पण तिच्यावरती दबाव आणून जबरदस्ती करून तिला 30 लाखाला तो फ्लॅट विकायला लावला. ती विकल्यानंतर तो म्हटला का आपण इथं एक चांगलं छानसं घर घेऊ आणि या ठिकाणी राहू.
तर ते फ्लॅट विकल्यानंतर ज्यावेळेस पैसे आले तिच्याकडे, तर त्यावेळेस तो बोलला पहिल्यांदा आपण मला जिम टाकायला मला 15 लाख रुपये तू दे. आणि ते 15 लाख रुपये घेऊन त्याने जिम चालू केली आणि स्वतःचा एक व्यवसाय उभा केला. पहिल्यांदा तो स्थिर झाला. त्यानंतर त्या मुलीकडे त्याने दुर्लक्ष करायला चालू केलं आणि तिला त्रास देण्यास चालू केलं. ज्यावेळेस तिच्याकडं 15 लाख दिल्यानंतर 15 लाख रुपये जे उरले होते तिने ते एक जयपूरमध्ये या ठिकाणी एक रामनगर या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली 1 BHK फ्लॅट. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पैसे दिले 15 लाख रुपये आणि अजून तिला 15 लाख रुपये द्यायचे होते त्या प्रॉपर्टीसाठी. तर त्या प्रॉपर्टीसाठी ते पैसे देण्यासाठी तिने तिच्या त्या नवऱ्याला आरिफला म्हटली का ते पैसे मला भरायचे दे. तर त्या ठिकाणी त्यांनी असं तिला ब्लॅकमेल केलं का तुला जर पैसे हवा असेल तर माझ्यापासून तुला घटस्फोट घ्यावा लागेल. कारण त्यावेळेस त्यांनी तिचे जे नातेवाईक होते, आई वडील भाऊ बहीण जे पण नाते त्यांच्याशी पूर्ण संपर्क तिचा तोडून टाकला होता. आणि त्यांच्यापुढे आठवण काही नव्हती, फक्त याच्यावरती निर्भर होती. त्यानंतर ती पूर्ण तुटून गेली ती मुलगी. स्वतःला सावरू शकत, कारण 2.5 वर्षाची तिची ती मुलगी अजून एक छोटीशी, ती पण आजारी असते, तिच्या नाकातून काहीतरी ब्लड वगैरे येते, तिची पण ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. तिने ज्या ठिकाणी ते 15 लाख रुपये होते तिचे डाग विकून या गोष्टी करून तिने ते पैसे 15 लाख रुपये पूर्ण केले आणि त्या ठिकाणी भरले. आणि अजून 15 लाखाची गरज होती तर ती तिच्या नवऱ्याला दिलेली होती आरिफला. तर त्या आरिफने अशी तिला आडकाठी केली आणि म्हटलं का एकतर माझ्यापासून घटस्फोट घे, नाहीतर ते 15 लाख रुपये तुला देणार नाही. तर तिची पूर्ण ही झाली. त्यानंतर तिचा तो ते फ्लॅट त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी पण त्यांनी ते पैसे तिला रिटर्न केले. ती प्रॉपर्टी पण तिला भेटली नाही. ती आज भाड्याच्या खोलीमध्ये राहते, सेपरेट राहते. आणि ह्या गोष्टी सर्व झाल्यानंतर जयपूर या ठिकाणी एक खासदार आहे, बालमुकुंदचारी आचार्य बालमुकुंदचारी. तर त्या ताईला कोणतरी सांगितलं का त्या माणसाजवळ तू जा आणि त्या ठिकाणी तुला न्याय भेटू शकतो. तर ती एक दिवस ते गुगलवरून तिने त्या खासदारांचा नंबर शोधून काढला आणि त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसवर गेली. ऑफिसवरती गेल्यानंतर दिवसभर त्या ठिकाणी बसून राहिले आणि त्यांना सांगितलं का माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला तुम्ही न्याय द्या. आणि त्यानंतर ते बालमुकुंदचारी आचार्य जयपूरचे SP साहेब त्यांच्याकडे तिला घेऊन गेले. ती जी नोंदणी तक्रार आहे त्या ठिकाणी ती दाखल केली आणि दाखल केल्यानंतर समोर मीडियाच्या समोर आले. तर त्याच्यावरती TV9चा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती ही त्यांची मुलाखत पूर्ण आहे, तुम्ही पाहू शकता. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचे, तुम्ही जे पण आपल्या महाराष्ट्रातल्या असो, कोणत्याही मुली असू द्या, कोणत्याही समाजाच्या असू द्या, तर एक गोष्ट कायम लक्षात घ्या, आपल्या आईवडिलांच्या सल्ल्याने म्हणा किंवा कोणी किती चांगुलपणाचा देखावा केला तरी त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आपल्या आईवडिलांवरती विश्वास ठेवा. जे आईवडील आपल्या लहानाचे मोठे करतात, 20-21 वर्षाचे 22 वर्षाचे करतात, त्यांना चांगलं वाईट हे 100% कळतं. त्यामुळे तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका ह्या गोष्टी. त्या भवितव्यात ती मुलगी पण अजून पण म्हणते की मला यासाठी सोशल मीडियावरती यावं लागलं का अशा भरपूर माझ्या बहिणी आहेत तर त्यांना मला ह्या गोष्टीपासून वाचवायचे. तर हा एक लव जिहादचा प्रकार आहे मित्रांनो. तर ती आपली महाराष्ट्रातली मुलगी या राजस्थान या ठिकाणी जयपूर या ठिकाणी येऊन जर न्याय हक्क मागत असेल आणि आपल्या हक्कासाठी लढत असेल तर 100% विचार करण्याची गोष्ट आहे. भरपूर मुली आहेत अशा की जी मुलं आहेत ती मुलं आपल्या प्रेमाच्या जाळात अडकावतात आणि नको त्या गोष्टी त्यांच्याबरोबर करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात त्या मुलींचं. तर त्या मुलींना मला एकच सांगणं, तुम्ही स्वतः डोळे उघडून चाला, आपल्या आईवडिलांवरती विश्वास ठेवा आणि आईवडील ज्या ठिकाणी म्हणतील त्या ठिकाणी लग्न करा आणि आपलं आयुष्य व्यवस्थित सुखाचं समाधानाचं जगा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगण्याचं समाधानाचं जगा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगण्याचं माझा प्रयत्न आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तर एक गोष्ट लक्षात घेतली की ती मुलगी या राजस्थानमध्ये त्या प्रेमाच्या याच्यामध्ये सगळ्या आपल्या आई वडील बहीण भावांना सोडून या ठिकाणी आली आणि आज तिच्यावरती ही वेळ तर तिला ना घरचे विचारत ना नवरा विचारत, तर तिला आत्महत्या करण्या सोडून दुसरा काही पर्याय उरला नाही. तर तुम्हाला हेच सांगणे माझं मित्रांनो मैत्रिणींनो, या गोष्टीपासून लांब राहा. तुम्हाला 100% हक्क आहे
त्या गोष्टी करण्याचा पण भवितव्याचा पण विचार करा. आपल्या समाजामध्ये भरपूर अशा गोष्टी घडलेल्या आहेत आधी, त्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. आणि माझा जो मित्र आहे तो तसा नाही, त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, तर हे 100% चुकीचं आहे. आणि ह्या गोष्टी भरपूर घडतात आणि घडत आहेत, अजून पण घडणार आहेत पुढं. त्यात तुम्ही त्या गोष्टीचे शिकार होऊ नका आणि त्या गोष्टीपासून लांब राहा, हेच मला सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खोटा वाटत असेल तर 100% तुम्ही TV9 वरती चॅनलवरती जाऊन ही बातमी पहा, त्या मुलीची काय अवस्था आहे. आणि त्यासाठी मला वाटलं का बाबा आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बनवा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ कसा वाटला आणि त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपल्याला. तर नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.